नमस्कार, महाराष्ट्र वेज रेसिपीजमध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मिनी डोसा। तर मिनी डोसा करायला खूप सोपा आहे। तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे आता। तर 2 वाटी आपल्याला जाड तांदूळ घ्यायचा आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे। ते आपल्याला स्वच्छ निवडून चांगलं 2-3दा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर धुवून झाल्यानंतर जे तांदळाचं भांडं होतं त्याच्यामध्येच मी 1 चमचा मेथीदाणे टाकून ते भिजायला ठेवणार आहे। हे मिश्रण मी सकाळी भिजत ठेवलं होतं। तर दिवसभर मला भिजवून ठेवल्यानंतर आता रात्री मी चांगलं ते निथळून घेणार आहे सगळं आणि एकदा परत चांगलं धुवून घेणार आहे हे सगळं। आणि आता आपण याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता तांदूळ आणि मेथीदाणे चांगले फुललेले आहेत। तर आता पेस्ट करून मी चांगलं मिश्रण एकजीव करणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता दोन्ही पण मिश्रण एकजीव केल्यानंतर अशा प्रकारे त्याचं टेक्स्चर झालेलं आहे आणि चांगलं हलवून आपल्याला ते रात्रभर झाकून ठेवायचं आहे। रात्रभर झाकून ठेवल्यानंतर जेव्हा मी सकाळी ओपन केलं तर ते जे पीठ आहे ते चांगलं फसफसलेलं आहे। अशा प्रकारे ते चांगलं फुगलं गेलं आहे पीठ। तर तुम्ही बघू शकता चांगलं त्याला टेक्स्चर पण छान आलेलं आहे। तर आता चटणीची तयारी करून घेणार आहे मी। तर 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं खोबरं, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, 1 मिरची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून याची बारीक मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे। तर चटणी फिरवताना तुम्ही थोडंसं पाणी टाकून घेतलं तरी चालणार आहे। तर आता चटणीवर फोडणी टाकणार आहे मी। त्यासाठी तेल ठेवलं होतं गरम करायला। त्याच्यात मोहरी चांगली तडतडल्यानंतर थोडा कढीपत्ता आणि उडीद डाळ टाकून घेणार आहे मी थोडीशी। आणि उडीद डाळ लालसर झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चटणीवर ओतून घ्यायचं आहे आणि चटणी झाकून ठेवायची आहे न हलवता। तर चटणीवर न झालं तर यासाठी जेणेकरून आपण जे मिक्सर फोडणी घातली होती ती चांगली मुरली जाते तेलामध्ये। तर त्यासाठी आपल्याला म्हणजे लगेच न हलवता आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे। आता मी डोसे करायला घेणार आहे। तर डोसे करायला घेण्यापूर्वी मी थोडंसं डोश्याचं पीठ एका भांड्यात काढून घेतलं होतं। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी टाकून ते एकजीव करून घेणार आहे। आणि आता डोसे मी अशा प्रकारे आता चांगले काढून घेतले आहे। तर तुम्ही बघू शकता डोसे खूप छान झालेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत आणि चवीला पण खूप सुंदर लागत आहे चटणी बरोबर। मला माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून सांगा आणि एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच तुम्हाला नवीन रेसिपीज पुढे बघायला मिळतील। थँक्यू सो मच।